सर्वांना कालच झालेल्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बऱ्याचशा महिला इथे जॉईन झालेल्या आहेत. काही पुरुषही जॉईन झालेले आहेत. महिलांचे मानसिक आरोग्य हा आपला आजचा विषय आहे आणि हा विषय आपल्यापर्यंत घेऊन येत आहे लिटिल माइंड डेव्हलपमेंट सेंटर आणि माइंड अँड ब्रेन सायकॅट्री. आपले आज ते विशेष अतिथी आहेत डॉक्टर मुक्तेश दौंड, ज्यांनी MBBS आणि BAMS सायकॅट्री या डिग्री दिलेल्या आहेत आणि नाशिक येथे ते विकार तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात. LMBCच्या संचालिका डॉक्टर अनिता दौंड या सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांनी MBBS, MD सायकॅट्री आणि त्यानंतर पोस्ट डॉक्टरल फेलोशिप इन चाइल्ड अँड ॲडोलसंट अशा डिग्रीज घेतल्या. फार जार्गन्स मध्ये न जाता मी दोन्ही अतिथींची ओळख करून दिली आहे. माझी ओळख अशी की मी योगेश फडतरे, मी लिटिल माइंड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये चाइल्ड सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतो. आपण कार्यक्रमाला फॉर्मली सुरुवात करूया. महिलांचं मानसिक आरोग्य आणि त्यातही आईचं मानसिक आरोग्य हा तसा आपल्या समाजात दुर्लक्षिलेला पैलू आहे. तर मी डॉक्टर मुक्तेश दौंड यांना पहिला प्रश्न असा विचारेल की डॉक्टर मुक्तेश, आईचे मानसिक आरोग्य हा विषय तुम्हाला का घ्यावासा वाटला? नमस्कार. समाजातल्या 50% हा भाग महिलांचा असतो आणि त्यातली प्रत्येक महिला ही आई झालेली असते, कधी ना कधी होणार असते, झालेली असते, किंवा काही ना काही अडचणी पण असू शकतात. तर बऱ्याच गोष्टी मातृत्वाशी संबंधित असतात आणि आई बनणं हे तसं पाहिलं तर प्रत्येक स्त्रीचं कुठंतरी स्वप्नही असतं. निसर्गाने त्यांना आई बनण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या शरीरामध्ये दिलेल्या आहेत, मानसिक कणखरता त्यांना दिलेली आहे. हे सर्व असताना सुद्धा अगदी ह्या मागच्या 15 दिवसांमध्येच एक दोन पेशंट असे पाहण्यात आले की अगदी थोडंसं सांगायचंच झालं तर एक क्लिनिकल रिसर्च जे होतात तर त्यातल्या एक सिनियर मॅडम आहेत, त्या स्वतः सायंटिस्ट आहेत. सायंटिस्ट म्हणजे वेल एज्युकेटेड, वेल रिसर्च, अगदी PhD झालेल्या. आणि त्या जेव्हा माझ्याकडे आल्या, एकतर त्या तयार नव्हत्या. मग त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी त्यांना थोडंसं समजावून सांगितलं. ज्यांच्याकडे त्यांची डिलिव्हरी झाली त्या गायनेकोलॉजिस्ट मॅडमनी त्यांना समजावून सांगितलं की तुला जो काही त्रास होतोय तो थोडासा जास्त वाटतोय, तर तू एकदा सायकॅट्रिस्टला भेटून घे. आणि मग त्या जेव्हा भेटल्या ना, तर अक्षरशः म्हणजे त्यांचं हेच म्हणणं होतं की सर, माझ्या आयुष्यात मी सगळं स्वतःच्या जीवावर केलं. प्रेग्नन्सी सुद्धा आम्ही दोघांनी मिळून प्लॅन केली होती. पण आता मला माहित नाही, मागच्या आठवड्यात बाळ झालंय, पण मी रडते, खूप रडते. मला हेच कळत नाहीये मी का रडते. सर्व खुश आहेत, आनंदी आहेत, बाळ चांगलं आहे, डिलिव्हरी चांगली झालीये, पण तरी मला रडूच कंट्रोल होत नाहीये. अगदी खूप मंद झाल्यासारखं वाटतं, शांत बसून राहते, बाळाची काळजी घेत नाही. कधी कधी खूप टोकाचे विचार सुद्धा येतात, काय चाललंय, मी तर आधी अशी कधीच नव्हते. रिसर्च करणारी म्हटल्यावर तुम्हाला तर माहिती, आम्ही सगळे प्रोटोकॉल किती स्ट्रिक्टली फॉलो करतो. तर माझ्या मनात सुद्धा आईविषयी काही विचार होते, पण वस्तुस्थिती अगदीच अगदीच उलटी आहे. मग त्या पेशंटला पाहिल्यानंतर मला हे जाणवलं की एज्युकेशन, शैक्षणिक बॅकग्राऊंड, तुमचं शरीर, आपण म्हणू समाज व्यवस्थेतील स्तर याचा, आणि मातेचं किंवा आईचं मानसिक आरोग्य, हे ह्या सर्व स्तरांमध्ये दुर्लक्षित केला गेलेला विषय आहे. म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी असं ठरवलं की आपण का नको मग ह्याविषयी चर्चा करायला. तर आज आपण जी काही चर्चा करणार आहोत यातनं महिला किंवा आई किंवा मातृत्वाचे सगळेच अँगल डिस्कस होतील, सर्वच मुद्दे आम्ही मांडू अशी गॅरंटी आम्ही देत नाही. पण आजच्या या कार्यक्रमातनं कमीत कमी या विषयाला वाचा जरी आम्ही फोडू शकलो, याच्यावरनं चर्चा जरी काही घरांमध्ये झाल्या, तरी आमच्या या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला असं आम्ही समजू. तर पहिलं उदाहरण जसं मी सांगितलं की रिसर्च सायंटिस्ट होत्या,
तर असं जस्ट सहज विचार आला की त्या स्वतःकडनं ज्या अपेक्षा करतायत त्या ठरवलेल्या प्लॅननुसार त्यांचं आयुष्य जात नाही म्हणून स्वतःला त्रास करून घेतायत. बाकीचे आनंदी आहेत, मी दुःखी आहे, ह्याचा बाकीच्यांना त्रास होत असेल असा विचार करून स्वतःला त्रास करून घेतायत. तर त्यांचं ते छोटंसं 5-6 दिवसांचं बाळ जर त्यांच्याशी बोललं तर काय म्हणेल, अगं आई, स्वतःला जप ग जरा. तर तोच विषय घेऊन आम्ही येत आहोत. आणि विषय थोडासा सिरियस आहे, तर आमच्या परीने आम्ही सर्वतोपरी माहिती देण्याचा प्रयत्न करू. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता, आम्ही ते शेवटी घेऊया. तर हे पहिलं उदाहरण ज्याने आम्हाला उद्युक्त केलं. तर आई बनणं ही काय फक्त 5 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत सांभाळायची आणि नंतर सोडून द्यायची गोष्ट नसते. एकदा स्त्री जेव्हा आई बनते तर तिचं ते आयुष्यभरासाठी आई पण तिला मिळतं. मग हा बाळंतपणानंतरचा टप्पा जसा महत्वाचा असतो ना, तसाच मुलं जेव्हा इंडिपेंडंट होतात, त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये जातात, मी म्हणेल त्यांचे मुलं बाळ होतात, म्हणजे ते आई बाबा बनतात, तर त्यावेळेस सुद्धा आईचा खूप क्रायसिस चालू असतो. मग बऱ्याच वेळा पिढींमधलं चर्चा होतात, पिढींमधले भेदभाव पुढे येतात, त्यातनं सुद्धा फ्रिक्शन होतं. मग ही जुनी आई आणि नवीन आई यांचे सुद्धा बऱ्याच वेळा मतभिन्नता असते. अल्टिमेटली दोघींनाही त्या बाळाची काळजी घेतली जावे हाच हेतू असतो. पण तरी सुद्धा ह्या मतभिन्नतेमुळे अडचणी येतात. तर याच्याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तर हा विषय घेण्याचा आमचा मूळ उद्देश हाच, की लेडीज किंवा जागतिक महिला दिन हा जो आहे ह्याच्यामध्ये माता, ज्या की सगळ्या महिला बनत असतात, यांच्या मानसिक आरोग्याविषयी चर्चा व्हावी. त्यांच्याविषयी काही जे समाजामध्ये प्रश्न असतील ते आमच्यापर्यंत पोहोचावे आणि ते आम्ही सर्वांपर्यंत आमच्या परीने जी माहिती देता येईल ती द्यावी. ह्या प्रामाणिक हेतूने आम्ही हा आजचा कार्यक्रम घेतला आहे. योगेश. थँक्यू सर. पुढचा प्रश्न मी अनिता मॅडम यांना विचारेन की महिलांना, माफ करा, पूर्वीच्या काळी असे काही आजार नव्हते आणि आत्ताच असे फॅड यायला लागले. म्हणजे आधुनिक आई जी आहे तिलाच असे त्रास होतात आणि पूर्वीच्या आईला काही असे त्रास वगैरे व्हायचे नाही, असा एक समज अनेक स्त्रियांमध्ये आढळतो किंवा समाजाच्या इतर स्तरांमध्ये पण आढळत असतो. तर जुनी आई, जी पूर्वीच्या काळात आई होत होती, आणि आताची आधुनिक आई, जी वर्किंग वुमन आहे, या दोघांच्या आईपणामध्ये काय विशेष फरक आहे? बरोबर आहे. जी वर्किंग वुमन आहे आणि जी घरी राहून एक हाऊसवाईफ म्हणून काम करते आणि ती आई आहे, यांच्यामध्ये साहजिकच खूप फरक आहे. त्यांचे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, ते आपल्याला त्यांना फेस करावे लागतात. आणि जसं की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या त्या चॅलेंजेसला आपण तुलना करू शकत नाही की वर्किंग वुमनला जास्त चॅलेंजेस फेस करावे लागतात किंवा घरी हाऊसवाईफ ज्या वुमन आहेत, ज्या हाऊसवाईफ म्हणून आई आणि आई या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळतात, त्यांना कमी चॅलेंजेस आहेत, असं काही नसून. तर जेव्हा आपण वर्किंग वुमन ऍज अ मदर असा विचार करतो, त्यावेळी काही चॅलेंजेस असतात की तिला तिची वर्क आणि तिचं आयुष्य, म्हणजे तिच्या बाळासाठी तिने वेळ देणं वगैरे, ह्या गोष्टी तिला प्लॅन कराव्या लागतात. त्यासाठी तिला वेगवेगळ्या अँगलला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं की मी आई म्हणून घरी कमी पडली नाही पाहिजे, माझ्या आईला माझ्या बाळाला मी वेळ दिला पाहिजे. आणि मी माझ्या कामाच्या ठिकाणी सुद्धा मी एक वर्कर म्हणून व्यवस्थित काम केलं पाहिजे. तर ह्या दोन्ही चॅलेंजेसला फेस करताना टाइम मॅनेज करणं तिला खूप कठीण जातं. वर्कलोड येतो. कामाच्या ठिकाणी दिवसभर काम केल्यामुळे दमलेली असते, संध्याकाळी येऊन पुन्हा बाळाला सांभाळणं, मुलांना त्यांचं खाऊ पिऊ घालणं किंवा त्यांचे टँट्रम्स असतात ते पाहणं, ते करता करता घर सांभाळणं, ते करता करता संबंध सांभाळणं, सासू सासरे असतील, हसबंड असेल, सगळ्यांना. तर हे इतकं वर्कलोड येतं, त्याचं कधी कधी तणाव येऊन बर्नआउट होऊ शकतं. तर वर्किंग वुमनलाच हे सगळं असतं असं नाहीये. पण ज्या हाऊसवाईफ मदर असतात, ज्यांना, तर त्यांना कधी कधी असं वाटतं की वर्किंग वुमन बरी आहे, ती
ऍटलिस्ट घराच्या बाहेर जाते, तिची लाईफ खूप मोनोटोनस नाहीये, तिला वेगवेगळ्या चॅलेंजेस असतात, तिला बाहेर जाऊन मोकळेपणाने बोलता तरी येतं. आणि ज्या घरी असतात त्यांना वाटतं की मला कोणीच नाहीये बोलायला, मी माझं मन कोणाजवळ व्यक्त करू. आणि त्यांची लाईफ एकदम एकसारखी चाललेली असते, त्याच्यात काहीच चांगलं वाईट घडलेलं नसतं, किंवा सारखं घरामध्ये त्या मुलांना सांभाळता सांभाळता त्या फ्रस्ट्रेट झालेल्या असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या हाऊसवाईफ असतात त्यांना त्यांची डिपेंडन्सी असते त्यांच्या हजबंडवर असो, किंवा त्यांच्या जे वर्किंग, ज्या बाकीचे मेंबर आहेत घरामध्ये त्यांच्यावर डिपेंडन्सी असते. तर त्यांचे लेवलला त्यांचे चॅलेंजेस असतात. ती आई असते, फक्त घरचे कामं करत असते, दिवसभर काम करत असते. आणि एक प्रकारे आपण म्हणू की ह्या आईना डबल ड्युटी मॅनेज करावी लागते, घरचे काम आणि मुलांची ड्युटी. आणि जी वर्किंग वुमन असेल तिला बाहेरचे काम आणि घरची ड्युटी. तर ही डबल ड्युटी करताना साहजिकच जेव्हा बर्नआउट होतो, तणाव येतो, त्यावेळी आपण स्वतःला माफ करून, स्वतःला हे ओळखून की मी आई म्हणून हे माझं काही कर्तव्य नाहीये, मी आई म्हणून मी स्वतःला वेळ दिला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांचा फक्त दृष्टिकोन बदलला स्वतःकडे पाहण्याचा. आणि आई म्हणून मी स्वतःकडे कसं पाहावं हा जरी दृष्टिकोन बदलला, आणि त्यातून त्यांनी जर ठरवलं की मी पण व्यक्त होऊ शकते, मी माझ्या प्रॉब्लेम्सला सांगू शकते, मी कधीच बोलायला घाबरलं नाही पाहिजे, मला जर ताण होतोय, मला सपोर्ट पाहिजे आहे, मला मदत पाहिजे प्रोफेशनलची असो किंवा घरच्या व्यक्तींची असो, तर मी नक्कीच ती मागायला पाहिजे. हा इतका जरी संदेश तुमच्यापर्यंत आज पोहोचत असेल तरी आजचा जो प्रोग्राम आहे त्याचं सार्थक होईल. छान, खूपच चांगल्या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही ऍड्रेस केला मॅडम. मला अजून याला लागून असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की बर्नआउट किंवा हे असे शब्द जे काही आपण वापरले, डिस्ट्रेस मध्ये जाणं, बर्नआउट म्हणून, याबद्दल अजून थोडंसं उलगडून सांगाल? बर्नआउट मध्ये बरेचदा स्त्रियांना होतं की आपण आता मॅनेज करू शकत नाही, आपल्या कॅपॅसिटीच्या वर झालं आहे. आणि हे जी आई झालेली असते त्या स्त्रिया डाऊनग्रेड करतात स्वतःला. म्हणजे त्या असं समजतात की मी हे माझं कर्तव्य आहे हे सगळं करणं, आणि जे करते ते इनफ नाहीये, मी अजून करू शकते, मी अजून करू शकते, अजून मला परफेक्ट आई व्हायचं आहे, किंवा मला अजून परफेक्ट वुमन व्हायचं आहे. आणि हे करता करता एक कॅपॅसिटी असते प्रत्येक स्त्रीची की त्याच्या ती एकदम बियॉन्ड निघून जाते, ते ती झेलू शकत नाही, आणि मग कुठेतरी तो बर्नआउट होतो किंवा तो ताण बस्ट होतो असं म्हणू. आणि ते वेगवेगळ्या मानसिक लक्षणांमध्ये आपल्याला दिसायला लागतं. तर त्यावेळी तिची झोप खराब होते, तिची जेवण चांगला आहार ती घेत नाही, स्वतः एक्सरसाइज करत नाही, स्वतःचे छंद जोपासत नाही, मुलांना वेळ तिला देताना सुद्धा मी काम बरोबर करते का, मी बिझनेस सोडून दिला का, हा एक प्रश्न राहतो नेहमी. आणि जेव्हा ती कामाच्या ठिकाणी असते तेव्हा मी आई म्हणून बरोबर आहे का, मी माझ्या मुलांना वेळ देत नाहीये, माझं मूल दुसऱ्या बाईकडे आहे किंवा घरी आहे, तो माझ्याशी अटॅच होईल का, तो मला आई म्हणेल का, ही एक गिल्ट तिच्या मनामध्ये सारखी असते. तर वर्किंग वुमनला पण ही गिल्ट असते की मी इनफ आई नाहीये. आणि सेम हाऊसवाईफ ज्या वुमन असतात, ज्या हाऊसवाईफ मदर्स असतात, त्यांना एक गिल्ट असते की मी माझी आयडेंटिटी क्रिएट करत नाहीये, माझी मुलं मला मोठे झाल्यावर काय म्हणतील, तू तर घरातच होती आयुष्यभर. सो हा एक डायलेमा कंटिन्यू आहे आणि समाजामध्ये तो अजून जोपासला जातोय. मला असं म्हणायचं की यामध्ये फक्त त्या स्त्रीनी स्वतःला ओळखणं आवश्यक आहे, त्या आईने ओळखणं आवश्यक आहे की ह्याच्यामध्ये मी बर्नआउट तर होत नाहीये, यामध्ये मी ह्या ताणामुळे काही मानसिक आजाराकडे तर जात नाहीये, ते एक पाहायला पाहिजे. इथे इथे एक मुद्दा मी, एक म्हणजे दोन मुद्दे ऍड करेल ऍक्च्युली. बर्नआउट बर्नआउट होणं म्हणजे अगदी आजाराच्या लेवलला जाणं नाहीये, पण प्रत्येकाला जाणीव असते की अरे मी ना आधीपेक्षा ना जास्त थकतो बर का, मी जेव्हा झोपी जातो ना आणि सकाळी उठतो तर माझी झोप चांगली नसते, माझी ना थोडंसं पाठच दुखत असते आजकाल, कंबरच दुखत असते,
किंवा मी कामाच्या ठिकाणी ना माझी विनाकारण चिडचिड होते आजकाल, खाण्याकडे लक्षच नसतं. आधी मी एकदम फुडी होतो यार, बाहेर खायला जायचो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या कशातनं येतात? तर जेव्हा ताण येतो आणि तो सातत्याने राहतो. तर ताण जेव्हा सातत्याने राहतो, तर आपली सहनशक्ती जी असते ती त्यालाच खर्ची पडते. आणि मग नवीन कामं करण्यामध्ये, नवीन काहीतरी विचार करण्यामध्ये आपल्याला उत्साह उरत नाही. याला बर्नआउट म्हणतात. आता योगेशनी प्रश्न बरोबर विचारला, पण आम्हाला विचारायचं म्हणजे गृहिणी काहीतरी कमी असतात आणि वर्किंग वुमन म्हणजे काहीतरी सुपर वुमन असतात, असा हेतू इथं घेऊ नका. त्याला ना कमर्शियलायझेशन ऑफ वर्क म्हणतात. म्हणजे जेव्हा सो कॉल्ड एक 10,000 वर्षांपूर्वी मनुष्य प्राणी जंगलामध्येच फिरायचा ना, तर स्त्री पण कामं करायची, पुरुष पण कामं करायचा. पण जसं जसं इंडस्ट्रियलायझेशन झालं आणि जसं आपण चर्चा करतोय की स्त्रीला मातृत्वाची देणगी दिलेली आहे, तर मातृत्वामुळे स्त्रियांना घरी राहावं लागलं. अनायासे मग स्वयंपाक करणं, घराची स्वच्छता ठेवणं, कपड्यांची काळजी घेणं किंवा घरातले कामं करणं हे स्त्रियांची जबाबदारी झाली. आणि घराबाहेर जाऊन कामं करणं हे पुरुषांचं झालं. आणि कमर्शियलायझेशन मध्ये असं झालं की बाहेर जाऊन जे कामं केले गेले त्याचे पैसे मिळतात. म्हणजे वर्किंग वुमन्सला पैसे मिळतात म्हणजे त्या खूप जास्त काम करतात असं नाही, तर घरात असणाऱ्या स्त्रिया सुद्धा प्रचंड कामामध्ये असतात, प्रचंड ताणामध्ये असतात. उलट जसं अनिता मॅडम आता बोलल्या की मोनोटोनच असतं. सकाळी उजाडल्यापासून आपल्या ग्रामीण भागात शब्द आहे रांधावाडा उष्टी काढा, तर ते चालूच असतं. एकदा झालं की मग परत तेच करा तेच करा. तर त्या मानाने वर्किंग वुमन्सला एक्सपोजर असतं, पण म्हणून दोन्हींमध्ये खूप फरक नाहीये. दोन्हींनाही ताण येऊ शकतो. दोन्हीही ज्या मी म्हणेल वर्किंग आई आणि घरातली आई दोघींनाही प्रचंड प्रमाणात त्रास असतो. त्यांची दोघींची झोप खराब होऊ शकते. दोघींवरती जसं वर्किंग वुमनला ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या आहेत, तशा घरातल्या वुमनला घरातल्या लेडीजच्या जबाबदाऱ्या आहे. घरातलं राजकारण आणखी वेगळं असतं. ठीक आहे, तर एवढं मला सांगायचं होतं योगेश. तर हा मुद्दा तुम्ही छानच सांगितला की वर्किंग वुमन आणि घरकाम करणाऱ्या किंवा गृहिणी असणाऱ्या स्त्रिया यांमध्ये फार फरक नाहीये, आणि तसा तो आपण वाटून घ्यायलाही नको. तर गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही प्रॅक्टिसमध्ये 3-4 सिंगल मदर लागोपाठ पाहिल्या. आणि थोडं मन संवेदनशील असल्यामुळे माझ्या मनात तो पुन्हा पुन्हा हा विचार निर्माण होतो की सिंगल पॅरेंट म्हणून जेव्हा आई मुलांचा सांभाळ करते तेव्हा नक्कीच हे जास्त डिफिकल्ट होत असतं. मग अशा वेळी त्या आईने कशी काळजी घ्यावी? वडील सोबत असतील तर बऱ्यापैकी मदत होते, नाही म्हटलं तरी. सिंगल पॅरेंट असलेल्या आईची जास्तच ओढाताण होत असते. तर अशा आईने कसं ऍड्रेस करावं स्वतःच्या गरजांना आणि स्वतःचं मानसिक आरोग्य कसं सांभाळावं? ओके, तर अगदी वस्तुस्थितीला धरून हा प्रश्न आहे. आणि तू जसे पेशंट पाहिले, आता पेशंट बोलतोय मी कारण त्या स्त्रियांना खूप त्रास होता, त्यांच्या लेवलला तो सुटत नव्हता, म्हणून त्यांनी मनोविकार तज्ञांची आणि सायकोलॉजिस्टची मदत घेतली. पण समाजामध्ये आपण अशाही माता किंवा आया म्हणेल मी, आई बघतो की ज्यांना एक हाती सगळं सांभाळावं लागतं. मग ते कुठल्याही कारणानं असेल, कायदेशीर भांडणं असतील, नवऱ्याबरोबर पटत नाही म्हणून सेपरेशन झालेलं असेल, किंवा अगदी वाईट म्हणेल मी पार्टनरचा जोडीदाराचा मृत्यू झालेला असेल, तर ह्या ज्या काही गोष्टी असतात इथं ना गुंता समजून घ्या. एक तर आजकाल आपल्या समाजामध्ये स्त्री असणं हा स्ट्रेस आहे. माता स्त्री म्हणजे स्त्रीनं आई बनणं हा 2 नंबरचा स्ट्रेस आहे. न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे जुन्या काळी जसं बाकीच्या लेडीजचा सपोर्ट असायचा, तो सपोर्ट आता नाहीये. आणि त्यात अजून एक कॉम्प्लिकेशन असं आहे की जो हक्काचा जोडीदार आहे तो सुद्धा बरोबर नाहीये. तर हा काळ प्रचंड ताणतणावाचा, प्रचंड परीक्षा पाहणारा असा असतो. आणि अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर एक पेशंट, डिटेल्स ऑफकोर्स आम्ही सांगणार नाही, पण लग्न झालं, मूल झालं, 1 वर्षांचं मूल आहे, आणि काहीतरी गैरसमज झाले, नात्यांमध्ये ताणतणाव आले, तर त्यावेळेस त्या स्त्रीचे आई वडील आणि भाऊ म्हणाला की तू इकडे येऊन जा, आपण पाहूया काय करायचं. आणि दुर्दैवाने तो कॉम्प्लिकेशन्स, तो गुंता सुटतच नाहीये. आता 2-3 वर्ष झाले. आता
भावाचा ऍटिट्यूड बदललाय आणि आई वडिलांचा ऍटिट्यूड थोडासा बदललाय. तर ती स्त्री जी आहे लिटरली रडते की सर मी काय करू, मी प्रचंड एकटी आहे, मला ना माझे आई बाबा समजून घेत आहेत, ना मला माझे मिस्टर समजून घेत आहेत, ना मला माझ्या कामाच्या ठिकाणी, त्यांना कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब पण मिळालाय, तर त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा मला लोक समजून घेत नाहीयेत. मला सगळ्यात जास्त भीती काय आहे त्या आईची, माझं काहीही झालं तरी चालेल, माझ्या मुलाचा ह्याच्यामध्ये काहीही दोष नाहीये आणि माझ्या चुकीची किंवा आमच्या चुकीची शिक्षा त्याच्या कपाळावर त्याच्या माथी लिहायला नको, एवढी त्या आईची प्रामाणिक कळकळीची इच्छा असते. तर असं जेव्हा खूप प्रमाणाबाहेर असतं ना, आम्ही मनोविकार तज्ज्ञ म्हणून आम्हाला सुद्धा मर्यादा असतात. आम्ही सर्व त्यांच्या घरी जाऊन समाजामध्ये जाऊन ह्या गोष्टी नाही सोडवू शकत. पण अशा वेळेस आम्ही काय करतो, सेल्फ एम्पॉवरमेंट किंवा त्या स्त्रीला जेवढं स्वावलंबी, जेवढं सहनशील आणि जेवढं परिस्थिती समजून घेण्याला मदत करता येईल तेवढी आम्ही प्रामाणिकपणे करतो. मग त्यांना तेच सांगितलेलं मी की तुम्ही मुलाची काळजी करताय, अगदी रास्त आहे, पण तुमचा मुलगा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी तो एक वेगळा व्यक्ती म्हणून वाढतोय, तर तो अगदी तुमच्यावरच अवलंबून आहे, ह्या भावनेतनं थोडंसं बाहेर या. तो त्याचं त्याचं वेगळं जेवण करतोय, तुम्ही जॉबवर असताना त्याच्या त्याच्या गोष्टी तो हँडल करतोय, नसेल जमत तर आजी आजोबांची मदत घेतोय आणि आजी आजोबा त्याला मदत पण करतायत. मुलीला नाही करत आहे पण नातवाला करतायत. हा ट्विस्ट आहे बट ठीक आहे, करतायत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही जे मुलाचे खूप टोकाचे आणि काहीतरी वाईटच होईल हे विचार करतायत, तर त्यातनं थोडंसं मागं या. नंबर 2, वेळच्या वेळी झोपायची सवय करून घ्या. छान वेळच्या वेळी जेवण करा. आपल्याकडं काय असतं ना, उपवास करणं हा एक स्वतःला शिक्षा करण्याचा, स्वतःमध्ये शुद्धी करण्याचा किंवा राग आल्यावर हक्काचा उपाय असतो. तर मी सगळ्यांना अशी विनंती करत असतो, बाबांनो, जेव्हा आपलं शरीर स्ट्रेसमध्ये असतं ना, उलट आपण वेळेवर जेवण करायला हवं, केलं पाहिजे. तर जेवणाची काळजी घ्या. समजू शकतो सामाजिक अडचणी आहेत, कौटुंबिक अडचणी आहेत, पण थोडासा व्यायाम, अगदी पंजाबी ड्रेस घालत असाल, घरामध्ये सूर्यनमस्कार किंवा अगदी घरात जिना असेल जिनावर खाली करणं, घरातल्या घरात एक 15-20 मिनिटं चालणं, ह्या छोट्या छोट्या कृती सुद्धा तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यामध्ये मदत करू शकतात. याच्या जोडीला काय करू शकता, तर छंद जोपासा, स्वतःसाठी वेळ काढा. तुम्ही एकट्या आहात, मान्य आहे. प्रचंड अडचणी आहेत, मान्य आहे. मुलाला सांभाळण्याची जबाबदारी आहे, मान्य आहे. पण तरी सुद्धा तुम्ही सुद्धा एक व्यक्ती आहात. ते बाळ होण्याच्या आधी, ते लग्न होण्याच्या आधी तुमचे काही स्वप्न होते, तुमच्या काही इच्छा होत्या. सर्वच करणं शक्य नसेल, मान्य आहे. पण त्यातल्या ज्या ज्या करता येण्यासारख्या असतील, प्लीज करायला सुरू करा. स्वतःचं कौतुक करायला शिका. स्वतःला शाबासकी द्यायला शिका. जमलंच, कितीही वाईट दिवस असले तरी स्वतः दिवसभरात कुठल्या 2-3 गोष्टींमुळे आनंद मिळाला त्या लिहून काढायला शिका. कोणीतरी हक्काची मैत्रीण बनवायला शिका. एका नात्यामध्ये धोका मिळाला म्हणजे सर्वच लोक वाईट असतात असं नाही. तर विश्वास ठेवायला शिका. नवीन नाती बनवायला शिका. काय माहिती, त्यातनं चांगली मानसिक मदत मिळू शकते, चांगलं हक्काची मदत मिळू शकते आणि तुम्हाला त्या त्रासातनं बाहेर यायला खूप चांगली मदत होऊ शकते. तर हे एक ढोबळ मानाने आम्ही सांगतो. आणि ना, हे सांगताना आम्ही मनोविकार तज्ञ मुद्दाम मर्यादा पण आखून घेतो, की आम्ही तुम्हाला सुचवू शकतो, आम्ही तुमची अडचण समजून घेऊ शकतो, पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय, कधी करायचंय, कुठे करायचंय, कोणाबरोबर करायचंय आणि काय नाही करायचंय, हे सर्व ठरवण्याची जबाबदारी तुमची आहे. एवढ्या सगळ्या अडचणींमध्ये बऱ्याच ज्या एकट्या माता असतात त्यांचं म्हणणं असतं, सर आम्हाला सुचतच नाही. ओके, हे सुद्धा नॉर्मल आहे. सगळंच्या सगळं आजच्या आजच आयुष्याचं नियोजन करायचं आणि त्यानुसार आयुष्य जगायचं, हा म्हणजे अगदी कल्पनाविलासच झाला. तर मी म्हणेल, एक पाऊल तर पुढे घ्या. एक पाऊल पुढे घेतल्यावर कदाचित नवीन रस्ता दिसेल, नवीन पर्याय दिसतील. तर खूप विचार करण्यापेक्षा छोट्या छोट्या कृती करायला सुरुवात करा. स्वतःला शाबासकी द्यायला शिका. जिथनं मदत मिळेल, मदत मागायला शिका. तर नक्कीच तुमचं हे जे खूप अडचणीचा काळ आहे, तो थोडासा सुसह्य व्हायला तुम्हाला मदत होईल. आणि अशा कोणी माता असतील
तुम्ही छान मॅनेज करत आहात, पण अगदी प्रमाणाबाहेर कुठल्याही गोष्टी जात असतील तर मनोविकार तज्ञांची मदत घ्यायला बिलकुल संकोच बाळगू नका. आता यातला एकच इंडिकेटर मी सांगणार आहे. काही काही अशा एकट्या मातांना अगदी आत्महत्येचे विचार सुद्धा येतात आणि आत्महत्येचे विचार असे असतात की मी गेल्यावर माझ्या मुलाच्या काळजी कोण घेणार? तर मी मुलाला पण मारते आणि स्वतः पण आत्महत्या करते. हा तर एकदम रेड फ्लॅग, एकदम धोक्याची घंटा आहे. असं जर काही कोणाला कधी वाटत असेल, तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या एकट्या मातेला वाटत असेल, तर तिला जरूर समजून घ्या, जरूर मदत करा. योगेश. थँक्यू सर. खूप छान पद्धतीने तुम्ही या टिप्स दिल्या, ज्या मी स्वतःच्या आयुष्यात पण वापरून बघितल्या. स्त्री पुरुषा पलीकडे जाऊन प्रत्येकालाच उपयुक्त ठरतील अशा टिप्स तुम्ही सांगितल्या. थँक्यू फॉर दिस. मॅम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की, म्हणजे तुम्ही जसं म्हणता कामावर देखील की स्त्रीला वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्याला सामोरं जावं लागतं, वेगवेगळ्या फ्रंट्सवर सामोरे जाते. तर आई झाल्यानंतर आपला समाज तिला एक आदर्श स्त्री किंवा संपूर्ण स्त्री असं प्रमोट करायला लागतं आणि त्याचं प्रचंड दडपण तिच्या मनावरती येतं. आणि मग अशा वेळेला त्या आईने स्वतःला कसं सांभाळावं, कसं आनंदी राहावं, तिला काय करता येईल ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहील? आई बनणं हा नक्कीच एक समृद्ध अनुभव आहे आणि हे प्रत्येक स्त्री मान्य करेल. पण आई बनणं हा एकच अनुभव तिला पूर्णत्व आणून देतो असं नाहीये, किंवा त्यामुळेच ती एक आदर्श माता वगैरे अशी बनेल असं काही नाहीये. आदर्श माता होणं किंवा एक कम्प्लीट वुमन होणं, कम्प्लीट मदर होणं, हे एका प्रकारे मिथ आहे असं म्हणेल, की ही एक समज आपण बदलायला पाहिजे. पूर्वीसारखं आपल्याला आता फक्त त्या मुलाला पाहणं, त्यांच्या त्यांच्या जेवणाचे लक्ष ठेवणं, किंवा घरी त्यांच्याकडे सपोर्ट करणारे बरेच व्यक्ती असतात. तर हे तो सपोर्ट सिस्टीम आता आताच्या स्त्रियांना नाहीये. त्यामुळे आताच्या माता ह्या जेव्हा विचार करतात की मी एक आदर्श माता बनली पाहिजे, मी एक आदर्श स्त्री बनली पाहिजे, तर हे चुकीचं आहे. असा विचार सोडून द्यायला पाहिजे, कारण या विचारामुळे खरंच जसं आपण म्हणतोय की खूप जास्त दडपण येतं आणि त्या दडपणामुळे तणाव वाढतो. मग मानसिक स्वास्थ्य बिघडतं. आणि या सर्वांसोबत आपण आपल्या लेवल्स टेस्ट करत असतो प्रत्येक वेळी, की मी हे पण करायचंय, मला ते पण करायचंय, या पण गोष्टीत परफेक्ट व्हायचंय. आणि या परफेक्शनच्या लिमिट काही थांबत नाहीत. आणि म्हणतात ना की परफेक्शन इज और आयडियलनेस, परफेक्शन इज इज नेव्हर एक्झिस्ट. इथे कधीच होऊ शकत नाही. कधीच आपण तितकं परफेक्ट होऊ शकत नाही. त्यामुळे तो अट्टाहास सोडून द्यावा. आणि त्याऐवजी म्हणजे ही ही कोणती पण माता आहे, जी वर्किंग वुमन असो, घरातील माता असो, किंवा इतर मोठ्या लहान नवीन माता, सगळ्या सिंगल मदर्स किंवा डिस्प्यूट असेल, ज्या सगळ्या मदर्स आहेत त्यांना मी सांगेन की तुम्ही आदर्श होण्याचा प्रयत्न करू नका. ते होण्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःच्या आशा आकांक्षा, स्वतःचे छंद, स्वतःच्या ज्या सोडून गेलेल्या गोष्टी आहेत, ज्या आपण मागेच ठेवल्या आहेत, आपण आता ते करतच नाही, अशा सगळ्या ज्या गोष्टीतून आपल्याला खूप आनंद मिळायचा, त्या गोष्टी करा. आणि स्वतःच एक, जसं मुक्तेश सरांनी सांगितलं, की स्वतःचं एक सर्कल असावं. आपल्या मैत्रिणी, आपण मैत्रिणींसोबत जे शेअर करतो, आणि त्या शेअरिंग मधून आपण फक्त बाकीचे लोक किंवा समाजात हा समज आहे की गॉसिपिंग करतात सगळ्या फिमेल्स, आणि बायांच्या गप्पा काही संपू शकत नाही. पण ह्या खरंच गप्पा असतात का? हे मी तर म्हणेल, एक मेंटल हेल्थ प्रोफेशनल किंवा एक सायकेट्रिस्ट, चाइल्ड सायकेट्रिस्ट म्हणून हे म्हणेल की ह्या फक्त गॉसिपिंग नसतं, ह्या नुसत्या गप्पा नसतात, तर हे शेअरिंग असतं. आणि त्या शेअरिंग मधून आपण हिलिंग करत असतो. की आपण एकमेकांना आधार देतो, आपण एकमेकांना सल्ला देतो. त्या सल्ल्यातून, त्या एकमेकींच्या बोलण्यातून आपल्याला मार्ग सुचत जातात. आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी ते परफेक्ट व्हायचंय, हे करायचंय, ते करायचं, हे सोडून स्वतःला स्वतःच्या आयुष्याला जगण्यासाठी वेळ द्या. त्या मुलांसोबत खेळा,
स्वतः सोबत राहा. जसं सरांनी सांगितलं, झोप, जेवण, तुमचा व्यायाम हे सगळं व्यवस्थित असायला पाहिजे. बरेचदा मुलं, बरेचदा अशा माता असतात की त्या बाहेरच निघत नाहीत किंवा एका त्या सर्कलमध्येच असतात, त्याच त्याच टाइम फ्रेम मध्ये, त्याच त्याच गुंत्यामध्ये अडकलेला असतात. तर तुम्ही बाहेर निघा, बाहेर जाऊन पहा जगात काय चाललंय, कोण काय करतंय आणि किती स्ट्रगल मधून जातंय, काय काय त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये फेस करावं लागतं. ह्या सगळ्यातून जेव्हा तुम्ही शिकाल की आपण जे पाहतोय, आपण जे करतोय हे एवढं नसून याच्यापेक्षा खूप काही आहे जगामध्ये आणि खूप स्ट्रगल, खूप वेगवेगळे चॅलेंजेस आहेत ते फेस करतायत लोक. तर तुम्हाला तुमचं दुःख, तुमचं हे इनफ नसण्याचं दुःख आहे ते कमी होईल. आणि आदर्श माता हेच नेहमी बनणं चांगलं आहे किंवा हे सगळं कमी होऊन जाईल. तो दृष्टिकोन चुकीचा आहे आणि तो प्रत्येकीने ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्यानुसारच चालायला पाहिजे. तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवा. स्वतःचं समर्थन करत जा, स्वतःचे लाड करत जा. कधी कधी जसं स्वतःला चॉकलेट देणं, एकटंच जाऊन पाणीपुरी खाणं, किंवा मग मी चालले माझ्या मैत्रिणीसोबत असं सांगणं घरी वगैरे, ह्या गोष्टी करायला पाहिजे. आपण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट टाइम टू टाइम करू शकत नाही आणि तसा अट्टाहासही नकोय. योगेश सर. थँक्यू. नक्कीच आपल्याकडे आज हा कार्यक्रम पाहणाऱ्या आईंना यातून योग्य तो मेसेज पोहोचला असेल आणि परफेक्शनच्या जाळातून त्या बाहेर पडतील, अशी मी आशा करतो. तर याला जोडून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की तुम्ही स्वतः एक पॅरेंट आहात आणि मॅम सुद्धा आहेतच. तर आई मुलाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवण्याचा प्रयत्न करते किंवा अनेकदा पॅरेंटिंग मध्ये हे दिसून येतं. आजकाल हे जास्त प्रमाणात दिसतंय की कदाचित ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन च्या नंतर आपल्या महत्वाकांक्षा इतक्या वाढत चालल्यात की काय, की आपण कुठलंच मूल नॉर्मल आहे हे स्वीकारत नाही आपल्या समाजामध्ये. आणि मग आईवरती पण ते बर्डन येतं, तो तणाव येतो की माझं मूल एक्स्ट्रा ऑर्डिनरी झालं पाहिजे. किंवा आई नकळतपणे या संकल्पना स्वीकारते की माझं मूल एक्स्ट्रा ऑर्डिनरीच आहे आणि ते नॉर्मल नाहीये. तर हा एक काय याला म्हणावं माहित नाही, सिंड्रोम की काय, पण हे सर्वसामान्यपणे खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. तर या एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलं घडवण्याच्या सिंड्रोमला कसं ऍड्रेस कराल तुम्ही? मी बोलू का याच्यावर? हो ओके सर, तुम्हाला प्रश्न. येस येस. तर इथं म्हणजे थोडस हास्यास्पद पण असतं, थोडस काळजी करणारं पण असतं. पण आजकाल ना ग्रामीण भागातल्या, शहरातल्या स्त्रिया येतात आणि आमचा 2 वर्षाचा मुलगा आहे ना असा सटासट मोबाईल वापरतो, काय हुशार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हुशारीचा क्रायटेरिया किंवा हुशारीचं माप काय आहे, तो मोबाईल एकदम भारी पटपट वापरता येणं. पण मी विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट त्यांना तेच सांगत असतो, बाबांनो, तो मोबाईल इतका सहजपणे वापरता येणं ह्याच्यामध्ये त्या मुलाचं काहीच कर्तृत्व नाहीये. तर ज्या सॉफ्टवेअर इंजिनियरनी इतकं छान सॉफ्टवेअर बनवलंय की अगदी 2 वर्षाचा मुलगा सुद्धा ते वापरू शकतो, त्याचा जिनियसनेस आहे. तर हे का सांगतोय मी? आपल्याकडं ना आजकाल हे पॉझिटिव्ह मोटिवेशनल स्पीकर, पॉझिटिव्ह विचार करा, युट्यूबवरती अगदी पेव फुटलेलं आहे. ओके. मग त्यांचं काय म्हणणं असतं, तुम्ही झाडूवाला बना, पण असा झाडूवाला बना ना जगातला द बेस्ट झाडूवाला. तुम्ही ना टीचर बना, जगातलं बेस्ट डॉक्टर, जगातलं बेस्ट. अरे पण सगळेच जर बेस्ट व्हायला लागले तर संसाराचा गाडा किंवा हे जे काही वर्ल्डचा बॅलन्स आहे तो बिघडून जाईल ना. आता हे बोलताना मी खूप जपून विधानं वापरतोय. कोणाच्याही कौशल्याचा, कोणाच्याही स्किलचा, कोणाच्याही स्पेशल ॲबिलिटीचा मला बिलकुल इथे अवमान करायचा नाहीये. पालकांना त्यांच्या मुलांविषयी जी क्युरिओसिटी असते, जे कौतुक असतं, ह्याचा मी अपमान करत नाहीये. पण कुठेतरी जेव्हा ती रेषा ओलांडायला लागते, प्रत्येक पालकाला कळतं बरं का की आपला मुलगा असा नाहीये, त्याची ही XYZ कॅपॅसिटी आहे. पण उगाच त्याला पुश करत राहणं, मग त्याच्यासाठी तबल्याच्या क्लासला टाकला,
फुटबॉलच्या क्लासला टाकला किंवा गाण्याच्या क्लासला टाकला. म्हणजे आपले डॉक्टर सलील कुलकर्णी जे आहेत गायक, तर त्यांनी हे शब्द वापरलेले. अरे हे असं टाकून देणं नसतं. तर त्या मुलामध्ये सुद्धा काही गुणधर्म असतात. आणि मी जसं मगाशी उदाहरण दिलं की ज्या क्षणी बाळ जन्माला येतं, ज्याची नाळ आईपासनं तोडली जाते, त्या क्षणी तो एक वेगळा इंडिव्हिज्युअल किंवा एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. तर हे जेवढ्या लवकर आई आणि बाबा, मी बाबा पण म्हणतोय आता, मान्य करतील, तेवढं ते बाळासाठी चांगलं असतं. आणि मग बाळाची जी वाढ असते, जडणघडण असते, तर हे जे काही आहे हे होतं. त्याच्यामध्ये पालकांचा रोल, प्रोटेक्शन, काळजी घ्यायची आहे, न्यूट्रिशन, त्यांचं खाणं पिणं पाहायचं आहे, आणि ऑपॉर्च्युनिटी, त्यांना ज्या ज्या संधी मिळणार आहेत त्या संधी देणं. त्यातनं ते मूल कसं घडेल, काय घडेल, खरंच ह्या गोष्टी कोणाच्याच हातात नसतात. पण प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आता प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, मी जसं म्हणतोय, इथं ना मी खूप शब्द जपून वापरतोय. प्रामाणिकपणे प्रयत्न करणं म्हणजे फक्त क्लासेस लावणं, त्या मुलाला 24 तासातले 18 तास बिझी करून टाकणं म्हणजे नाही. तो सुद्धा मुलगा आहे, त्याला सुद्धा थोडासा शांत निवांतपणा असायला हवा, त्याच्या सुद्धा आयुष्यात काही चांगल्या आठवणी बनायला हव्या. तर हे जेवढ्या लवकर आई माता मान्य करेल, तेवढं ते चांगलं असतं, बाळासाठी सुद्धा आणि आईसाठी सुद्धा. म्हणजे परत मी मुद्दाम काही उदाहरणं सांगतोय. तर इथं ना डॉक्टर कपल, वेल एस्टॅब्लिश्ड आहेत, सगळे सिनियर आहेत, त्यांची 14 वर्षांच्या मुलीला ते घेऊन आलेले की ही आमचं ऐकत नाही, आम्ही हिच्यासाठी सर्व काही करतो. जे आपलं टिपिकल पॅरेंटचे काही काही वाक्य असतात, तुम्हालाही माहिती, लग्न समारंभामध्ये कुठे गेलात, आम्ही मुलांसाठी काय करतो, पालक असे उत्साह आणि धबधबा चालू असतो त्यांचा, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, ते करतो. तर त्यांचं ते सगळं सांगून झालेलं. मुलगी शांत बसलेली. मग ती म्हणाली, सर मला तुमच्याशी एकट्यात बोलायचंय. सरांना, मॅमला रिक्वेस्ट केली, बाहेर गेले. त्या मुलीने पहिलंच वाक्य वापरलं, सर मला जेव्हा या आईबाबांची खूप गरज होती, तेव्हा हे यांच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये बिझी होते. आता मी एकटी राहायला शिकली, आता मी आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी छान इंडिपेंडेंटली मॅनेज करते. तर आता आईबाबांना अचानक कळाले की मी 10वी गेले, आणि 10वी गेले म्हणजे काहीतरी खूपच मोठं केलं. आणि मग यांना वाटतं की आता हे प्रॅक्टिस कमी करून माझ्याकडे लक्ष देणार, मग माझ्याशी बोलायलाच हवं हिने, हे आमच्याशी का बोलत नाही, ऐकतच का नाही. तर मी म्हणेल, असं होणार नाही. एवढं मॅच्युअरली त्या मुलीने सांगितलं. सेम वाक्य मी तिच्या आईबाबांना सांगितले. मग त्यांचं तेच वाक्य होतं, सर तेव्हा कळालं नाही, आता काय. तर जे आम्ही सगळ्यांना सांगतो, वारंवार सांगतो, आणि सगळ्यांना हे लागू पडतं, प्रत्येकाला त्याची स्पेस द्या. प्रत्येकाला तो जे काही वागतोय, जे काही करतोय, ते का करतोय, का वागतोय, ह्याच्या मागचं कारण समजून घ्यायचा प्रयत्न करा. तर सगळ्या आई लोकांना माझी विनंती आहे की तुमचा मुलगा जे काही करतोय त्याला ते आवडतंय, तर ते का आवडतं. जर चांगलं असेल, समाजमान्य असेल तर प्रोत्साहन द्या. जर चुकीचं असेल तर तो त्या चुकीच्या रस्त्याला का जातोय हे कधीतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तुमचा मुलगा जसा आहे तसा मान्य करा. आयुष्यामध्ये भरपूर संधी आहेत, कुठं ना कुठं त्याला संधी मिळणार आहे, तर त्याला प्रोत्साहित करणं हे खरंच खूप महत्वाचं आहे. म्हणजे ना, दोन टोकाचे आई बाबा असतात. एक आई बाबा असे असतात की खूपच कौतुक करत राहतात, म्हणजे अगदी कळतं मुलगा सर्वसामान्य आहे पण खूप भारी भारी सांगतात. आणि दुसरे असतात की त्यांचं, अगदी काही असे उदाहरण आहेत की त्यांचा मुलगा कितवीला आहे हे पण त्यांना माहित नसतं. हे चांगल्या घरातलं बोलतोय मी, हा एकदम जे डेली लेबरर आहेत बिचारे त्यांच्याविषयी नाही बोलत आहे. तर सांगायचा मुद्दा, पालकांनी, आई लोकांनी पर्टिक्युलरली आपल्या मुलांची क्षमता ओळखणं, त्याला प्रोत्साहन देणं, अडीअडचणी सोडवणं, त्याला समजून घेणं, आणि जर काही अपयश येत असेल तरी प्रोत्साहन देत राहणं, हे, आणि जसं असेल ती व्यक्ती, ते बाळ, तो मुलगा, ती मी म्हणेल ऍडोलसंट, त्याला मान्य करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि सगळेच लोक बेस्ट बनत नसतात. सगळेच क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विराट कोहली बनत नाहीत. पण याचा अर्थ बाकीचे क्रिकेटर यशस्वी नाहीत का? नाही. तुम्ही म्हणाल घेऊन घेतलं उदाहरण, क्रिकेटचंच घेतलं. खूप खेळ आहेत. आता मला स्वतःला बॅडमिंटन आवडतं, खो खो मध्ये चांगलं आता प्रगती आहे, हॉकी आहे. तर ऑलिम्पिक मधले लिस्ट पहा, खूप खेळ आहेत, खूप छंद आहेत, खूप व्यावसायिक गोष्टी आहेत. तर ह्याच्यामध्ये प्रोत्साहन द्या. एकदम पठडीतल्या गोष्टी जोपर्यंत आपण करत राहणार, तोपर्यंत आपण ना, प्रत्येक मुलाला
त्या ठराविक साच्यामध्येच मोजत राहणार आहे. म्हणजे ना, अशी स्पर्धा आपले नागराज मंजुळे आहेत ना, ज्यांनी सैराट पिक्चर बनवला, तर त्यांचं हे खूप फेमस वाक्य आहे की अशी शाळा आहे का, पत्ते कसे खेळायचे, शाळेला दांडी कशी मारायची, आईबाबांना कसा चुना लावायचा, किंवा जुगाड कसा करायचा. नाहीये ना. पण मुलं हे शिकतात. मी हे शिकलो, त्यांचं हे वाक्य होतं. आणि ह्याची कुठंच परीक्षा घेतली जात नाही. परीक्षा कसली घेतली जाते, काहीतरी तुम्ही लक्षात किती ठेवता आणि परीक्षेच्या वेळात किती आठवता. तर मी परीक्षेविषयी काहीही बोलत नाहीये, पण सांगायचा मुद्दा, असे खूप सगळे कौशल्य आहेत जे आपल्या सध्याच्या शालेय व्यवस्थेमध्ये मोजता येत नाहीत. तर तुमच्या मुलांवर विश्वास ठेवा, प्रोत्साहन द्या. त्याला खूप काहीतरी मोठं आव नका आणू, पण जे आहे त्याच्यामध्ये नक्की प्रोत्साहन द्या. तर ते मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यामध्ये खूप महत्वाचं असेल. आणि अगदी स्पष्ट सांगतोय मी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कम्प्युटर्स, ग्लोबल वॉर्मिंग, वॉरफेअर, कोरोनामध्ये पाहिलंय लोकांनी सगळं. तर पुढच्या 5, 10, 15 वर्षात काय वाढून ठेवलंय ना आपल्या मुलांपुढं, नाही माहिती हो आपल्याला. तर आपण त्यांना एक चांगला नागरिक बनायला मदत करूया. त्यांनी काय व्हायला हवं, काय नको, थोडासा त्यांच्यावर पण विश्वास ठेवूया, त्यांना संधी देऊया. एवढं जरी आपण करू शकलात ना, तरी आई लोकांचं बरंच टेन्शन कमी होईल, बरीच तुलना कमी होईल. कारण तुलना कुठे असते, ह्याला एवढे मार्क पडले, आपल्याला एवढेच पडले, हा नीट क्रॅक केला, हा जी क्रॅक केला, आपल्या पोरांनी काहीच केलं नाही. तर ही जी तुलना असते ही कुठंतरी कमी व्हायला, मी थांबणं म्हणणार नाही, ही कधीच थांबणार नाहीये, पण कमी व्हायला मदत होईल. आणि जे कोटा फॅक्टरी किंवा कोटा कोटा म्हणतात ना हो, सगळे कमेंट करतात हो, काही नकारात्मक गोष्ट घडली की कशाला पालक हे करतात, कशाला ते कोट्याला पाठवायचं. पण मी म्हणेल, ती जगाची वस्तुस्थिती आहे. कोट्यामध्ये एवढे मुलं शिकतात, त्यातले दुर्दैवाने काही नकारात्मक गोष्टी घडतात, पण त्यातली चांगली बाजू पण आपण लक्षात घ्यायला हवी. पालक जे मुलांना प्रोत्साहित करतात, त्यांच्या मनातला चांगला हेतू सुद्धा लक्षात घ्यायला हवा. कुठलाही पालक असं करत नाही ना, तू खूप अभ्यास कर आणि आत्महत्येचे विचार करून आत्महत्या कर. कुठल्याच पालकाला वाटणार नाही. तर मी मुद्दाम दोन्ही बाजू सांगतोय. खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी पण समजू नका, खूप सामान्य समजून दुर्लक्ष पण करू नका. आम्ही हे शिकलो म्हणून तू हेच शिक असंही हे करू नका, कारण भविष्यात काय आहे आपल्याला माहित नाहीये. तर आपण एक छान आत्मविश्वास असलेला नागरिक तयार करूया, शिकण्याची ताकद असलेला, अडीअडचणीला तोंड देणारा आणि एक थोडासा चारित्र्यवान म्हणूया. तर हे जरी करू शकलो आपण, तरी आपण त्याला फ्युचर प्रूफ म्हणू, भविष्यासाठी त्याला घडवतो. आपण जे शिकलो, आपण जे करतोय ते पास्ट, भूतकाळ झाला तो. आपल्याला भविष्यासाठी आपल्या मुलांना तयार करायचंय. तर जर तुम्ही हे करू शकलात, तर मी म्हणेल, हे बाकी तुम्ही मुलांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवताय. ते किती यशस्वी होतील नाही ते माहित नाही, पण हे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. योगेश. थँक्यू सर. खूपच समर्पक उत्तर तुम्ही दिलं माझ्या या प्रश्नाला, की मूल जसं आहे तसं ऍक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. म्हणजे मी हे जर समराईज करायचं म्हटलं तर मला असं लक्षात येतं की मूल जसं आहे तसं स्वीकारावं आणि त्याच्या क्षमता कशा वाढतील याच्याकडे एक पालक म्हणून, मेंटॉर म्हणून लक्ष द्यावं. अगदी. फार खोलात जाऊन आपण त्याचा तणाव घेऊ नये, हे आईने लक्षात घ्यायला हवं. पुढचा प्रश्न मी अनिता मॅडमना विचारतो, की अनेकदा मानसिक आजाराची लक्षणं काय आहेत हेच आईला कळत नाही, किंवा एकंदरीत स्त्रियांना, पुरुषांना, आपला विषय आज आईचा आहे म्हणून त्यांना, की मानसिक आजाराची लक्षणं सामान्य माणसाला लक्षातच येत नाही, की कोणती लक्षणं आहेत की मी ताणतणावात आहे आणि कोणती लक्षणं आल्यावर मी डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा समुपदेशन घ्यायला पाहिजे. तर याबद्दल थोडं सविस्तर सांग. बरोबर आहे. आपण अनेकदा पाहतो की मानसिक आजारांची लक्षणं ही इतके क्लिष्ट आहेत, इतके गुंतागुंतीचे आहेत एकमेकांमध्ये, की त्यात नॉर्मल काय आणि ॲबनॉर्मल काय यामध्ये खूप बारीक रेषा आहे आणि ते कळत नाही, समजून घेता येत नाही. तर त्यातले त्यात असं आहे की स्त्रियांना आणि मातांना घरामध्ये तुझं हे कर्तव्य आहे, तू हे करायलाच पाहिजे आणि हे नॉर्मल आहे. आम्ही आमच्या आयुष्यात किती झेललं, किंवा मी जेव्हा पहिल्यांदा डिलिव्हरी झाली माझी, किंवा माझं पहिलं बाळ, दुसरं बाळ, ह्याच्यातून मी किती संकट सहन केली,
हे गौरवासारखं ते सांगत असतात. म्हणजे त्याला इतकं हायलाइट केलेलं असतं की ही हे नॉर्मल बनून जातं प्रत्येक घरामध्ये, की असं असं डिलेव्हरीतून जाणं आणि त्यामध्ये ह्या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करणं हे नॉर्मल आहे त्या आईसाठी. आणि म्हणून त्याच्यातून तुला जर डिप्रेशन येते, तुला आजारी वाटतंय, तुला थकून गेल्यासारखं वाटतंय, उदास वाटतंय, त्या बाळाकडे पाहायची सुद्धा इच्छा होत नाहीये, फिडिंग मध्ये प्रॉब्लेम येतोय, तर हे सगळं नॉर्मल आहे असं समजलं जातं. म्हणून मातांमधला मानसिक आजार हा त्यातल्या त्यात इतका जास्त दुर्लक्षला गेलेला भाग आहे. म्हणून तो डायग्नोज सुद्धा होत नाही, त्याचं निदान होत नाही आणि त्याच्यावर इलाज होत नाही. म्हणजे बरेचदा योगेश सरांनाही जेव्हा आम्ही क्लिनिकली पाहतो पेशंटला डायरेक्टली क्लिनिकमध्ये, पेशंट, आम्ही चाइल्ड सायकेट्रिस्ट असल्यामुळे माझ्याकडे सगळे लहान मुलं येतात आणि त्यांच्यासोबत त्यांचे आई आणि वडील आलेले असतात. तर या केसेसमध्ये आता ठीक आहे, ते स्पेशल चाइल्ड पॅरेंट्स असतील, पण त्यामध्येही आईकडे इतकं जास्त नॅचरली असं पाहिलं जातं की हिला ते तर करायचंच आहे ना. कितीतरी आया मला असं सांगतात की याला ऑटिझम किंवा एडीएचडी किंवा काहीतरी आजार डायग्नोज झाला आणि मी माझा जॉब सोडला आणि मी आता घरी बसून आहे, माझ्या मैत्रिणींसोबत माझा कॉन्टॅक्ट नाही, मी घराच्या बाहेर निघत नाही, मला याला कुठेही घेऊन जायला लाज वाटते. हे सगळं एका लेवलच्या वर जर जात असेल तर ती साहजिकच आहे, ती तणावामध्ये येणार, तिचे मानसिक स्वास्थ्य चांगलं राहणार नाही. आपल्याला मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी या सगळ्या गोष्टीची गरज आहे, सोशल लाईफची गरज आहे. त्यामुळे जर असा तणाव येत असेल तर तुम्ही आईनी पर्टिक्युलरली स्वतःसाठी हे लक्षात ठेवावं, आणि आईच्या आईनी, आईच्या सासूने आणि इतर नातेवाईकांनी ज्या सगळ्या क्लोज असतात आईच्या, त्यांनी लक्ष ठेवावं की या आईला सतत उदास वाटतंय का, ती सारखी तिची झोपेची कंप्लेंट आहे का, सारखी मला थकल्यासारखं वाटतंय, मला काही करावंच वाटत नाही असं म्हणते का, तिला वारंवार रडू येतंय, एकट्यात रडत बसते, किंवा खूप जास्त असं नुसती मोकळी एकटीच रिकामी बसलेली जाणं दिसते आपल्याला, तिचं मुलामध्ये सुद्धा लक्ष नाहीये, बाळाला पूर्वीसारखं खेळवत नाही, एकदम नवीन माता असेल तर ती फिडिंग करत नाही व्यवस्थित किंवा दूधच कमी झालंय, तिची झोप कमी झाली आहे, आणि यासोबत जेवण कमी झालंय, हे सगळे जर लक्षणं असतील, कधी कधी या लक्षणांमध्ये तीव्रता वाढून एकदम मानसिक आजारासारखी भास होणं किंवा शंका येणं, चिडचिड होणं, कधी कधी खूप व्हायलेंट होणं, राग व्यक्त करणं, आणि त्या सगळ्या राग व्यक्त करण्यामध्ये कधी कधी चांगल्या व्यक्तीवर किंवा आपल्या बाळावरच राग व्यक्त करणं, हे चिडचिडेपणा खूप वाढला तर हा टुवर्ड मानसिक आजाराकडे कल असू शकतो. आणि ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्या आईने सुद्धा हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की मला असं सातत्याने मागच्या काही दिवसांपासून, काही आठवड्यांपासून, कधी कधी 6 महिने तरी होऊन जातात तरी ते लक्षात येत नाही, असं सगळं होत असेल तर हा मानसिक आजाराकडे जातोय का भाग, हे सगळे लक्षणं आहेत. ह्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. जर नातेवाईकांना हे दिसत असतील आईमध्ये तर त्यांनी सुद्धा, आई दुर्लक्ष करत असेल किंवा आई बिझी असेल, नाही म्हणत असेल, तरी त्यांनी सुद्धा त्या आईला मानसिक आजार आहे की नाही हे चेक करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे नेलं पाहिजे, सायकेट्रिस्टकडे नेलं पाहिजे. कारण या गोष्टीचा त्या मुलाच्या वाढीवर परिणाम होणारे, या गोष्टीचा त्या मुलाच्या ओव्हरऑल पर्सनल ग्रोथवर परिणाम होणारे आणि पूर्णपणे कुटुंबावर, कुटुंबाच्या स्वास्थ्यावर परिणाम होत असतो. कारण आई, आपल्याला माहितीये, आई ही सर्वांना सांभाळत असते, ती जसं मुख्यमंत्रीच्या हाताखाली गृहमंत्री असते ती. तर ती जर बिघडली, तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडलं तर तुम्ही समजू शकता की काय राज्यात काय हालचाल होईल. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या आणि पूर्वीच ते लक्षणं त्या आजारामध्ये कन्वर्ट होण्याआधीच प्रिव्हेंटिव्ह स्टेप घ्या, त्याच्याकडे लक्ष द्या. मला वाटतं मुक्तेश सरांना काही ऍड करायचं आहे. नाही, मी थोडं आजाराविषयीच बोलतो डायरेक्टली. तर पोस्ट पार्टम डिप्रेशन नावातच आहे, पोस्ट पार्टम, पार्टम म्हणजे बाळंतपण आणि येणारं डिप्रेशन. तर आता अनिता मॅमनी जे काही सांगितलं, मी म्हणेल जवळजवळ सर्वच स्त्रिया त्या स्टेजमधनं जातात. पण काही
थोड्याशा जास्त जातात. पहिले 1-2 आठवडे जास्त त्रास असतो हा सगळा. झोप न येणं, चिडचिड होणं, बाळाची काळजी न घेता येणं, अगदीच मंद मठ्ठ झाल्यासारखं वाटणं, काहीच करायची इच्छा न होणं, आजूबाजूचे सगळे लोक आनंदी आहेत आणि मला आनंदच का होत नाहीये असा विचार येत राहणं. तर हे जेव्हा होतं ना, तर ह्याला आम्ही पोस्ट पार्टम ब्ल्यूज असं म्हणतो. तर जवळजवळ एक 60 ते 70% महिलांना, मातांना, आयांना हा त्रास होतो. आणि यातल्या 20 ते 30% अशा असतात ज्या ह्याच्यापेक्षाही थोड्याशा तीव्र आजारांकडे जातात, ज्याला आम्ही पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतो. खरं तर डिप्रेशन आजकाल कोणी बॉसनी झापलंय, लय डिप्रेस वाटतंय, शाळेमध्ये आज काही समजलंच नाही, खूपच डिप्रेस झालो यार, तर हे डिप्रेशन नाही. आम्ही मनोविकार तज्ञ जेव्हा डिप्रेशन शब्द वापरतो ना, तर तो आजाराच्या अँगलनी वापरतो. मग ह्या डिप्रेशनचे काय लक्षण असतात? एकतर झोपेवर प्रचंड परिणाम होतो. म्हणजे एकतर आईला झोपायला चान्स मिळत नाही आणि जेव्हा मिळतो तेव्हा तिला झोप येत नाही. किंवा आपल्याकडं पाहुणे रावळे भेटायला येत राहतात आणि मग पाहुणे रावळे आल्यावर काय गप्पा करतात ते काही वेगळं सांगायची गरज नाहीये. म्हणजे इतक्या छान छान गप्पा असतात की ते आई का झाले तिला असे प्रश्न पडायला लागतात. ठीक आहे, तर तो वेगळा विषय होईल, भरकटायचं नाहीये मला. पण पाहुणे रावळे येणं हा सुद्धा या काळामध्ये आईला खरंच त्रास असतो. तुम्ही पाहुणे रावळे येता हो, 4ला जाऊ, संध्याकाळी जाऊ, जरा शांत असेल, पण ती दिवसभर झोपली का नाही आई हे कोणीच विचारत नाही. पोस्टपार्टम डिप्रेशन ह्याचं जर थोडं कारणीमीमांसाच केली तर आम्ही बायो सायको सोशल मॉडेल म्हणतो. बायोलॉजी म्हणजे काय? तर अगदी जेव्हा बाळंतपण होतं ना, स्त्रीच्या शरीरामध्ये हार्मोन्सचे वादळ येऊन जातात. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन एवढे वादळ पुरुषांच्या शरीरामध्ये कधीच येत नाहीत. तर जे वादळ त्यांनी झेलले, जे शरीरातले बदल त्यांनी झेलले, ते पोटातला जीव बाहेर येताना काय प्रचंड त्रास त्यांनी सहन केलाय, हे सगळं बाजूला राहतं आणि सगळे नातेवाईक त्या बाळाकडेच लक्ष देतात आणि आईकडे दुर्लक्ष होतं. हे त्या आईसाठी खरंच कुठंतरी वाईट वाटणारं असतं. बरं, त्याच्यापेक्षाही पुढची गंमत, जशी मी भरकटणार नाही पण तरी ही गंमत सांगावी वाटते मला. पहिल्याच दिवशी आपले नातेवाईक कमेंट करायला लागतात, बाळ आहे ना आईवर गेलंय बरं का, अरे ह्याचं पप्पाचं नाक घेतलंय बरं का ह्याने. जर नॉर्मल डिलिव्हरी झालेली असेल ना, ते बाळ बाहेर येताना इतकं असं कसं तरी गोळा होऊन आलेलं असतं ना, त्याला खरंच काही खूप शेप नसतो. पण ह्या अशा कमेंट्स त्या शांत असलेल्या आईला खूप हर्ट होतात. कोणीतरी सहज बोलतं, बाळ छोटच आहे बरं का, मोठं असायला पाहिजे होतं, त्याची मान अशीच आहे, त्याचे डोळे असेच आहे, रंग जरा सावळाच दिसतोय बरं का, मुलगाच झाला पाहिजे होता, हिला परत मुलगीच झाली. ह्या खूप साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या त्या नातेवाईकांना, त्या जे कोणी भेटायला येतात त्यांना कळत नाहीत, पण ह्या गोष्टी त्या आईला हर्ट होत असतात. जे हार्मोन्सचे वादळ म्हणालो ते बायोलॉजिकल कारण, हे जे म्हणालो हे सायकोलॉजिकल कारण आणि सोशल. मग एकदा असा त्रास झाला, हा मुद्दा नीट समजून घ्या, काही स्त्रियांचं आयुष्य इथून पुढं कधीच नॉर्मल होत नाही. पोस्टपार्टम डिप्रेशन, अगदी जसं आता अनिता मॅडम आणि योगेशनी सांगितलं की त्यांच्याकडे जे मुलं येतात त्यांच्या आई सुद्धा डिप्रेशन मध्ये असतात. अगदी 2-2, 5-5, 10-10 वर्ष ह्या गोष्टी कॅरी होतात. त्यातनं त्या स्त्रीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, आपल्या मुलाबाळांकडे पाहण्याचं, त्यांची काळजी घेण्याची पद्धत बदलते, आपल्या नवऱ्याबरोबरचे नातेसंबंध, घरातल्यांबरोबरचे नातेसंबंध, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळंच बदलतं. अगदी थोडक्यात म्हणेल मी, प्रचंड नुकसान हे पोस्टपार्टम डिप्रेशनमुळे होतं. आणि हे फक्त ग्रामीण भागात आहे, हे फक्त शहरी भागात आहे असा कुठलाही भेदभाव करू नका. सर्व स्तरामध्ये, सर्व शैक्षणिक बॅकग्राऊंडमध्ये हा त्रास खूप जाणवतो. आणि ना, आता परत मी मॅरेज काउन्सिलर म्हणून पण काम करतो, तर बऱ्याच वेळा नवरा बायकोचे भांडणं सुरू होण्याचा काळ जो असतो ना, समज गैरसमज सुरू होण्याचा काळ जो असतो ना, तो हा पोस्टपार्टम असतो. हे प्लीज, खूप गंभीर विषय आहे, त्याला गांभीर्यानेच घ्यायला हवं. आणि पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये ना, किंवा मी म्हणेल एकंदरीतच बाळंतपणानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये खूप प्रचंड बदल होतात. एकदम आपल्याकडं जे झिरो फिगर, चवळीची शेंग, काय ते जे काही फिगर्सचे आकडे आहेत XYZ, तर त्या मुलींना तसं पाहण्याची सवय असते. आणि मग बाळंतपणामध्ये आलेला शरीरातला अवजडपणा, ते स्वतःला तसं पाहूच शकत नाहीत. अगदी खूप पर्सनल आहे, पण अगदी त्यांना हीही भीती असते की माझा पार्टनर मला भविष्यात परत आधीसारखंच प्रेम करेल की नाही. खूप इंटिमेट फिलिंग असतात ह्या, पण त्या येतात. त्यानंतर अगदी माता झाल्यानंतर
आपण जे स्तनपान म्हणतो, ब्रेस्ट फिडिंग म्हणतो, तर त्या स्त्रीला कुठूनही बाळाचा आवाज आला तरी तिचं दूध स्रवतं. तर त्याचा वास वेगळा असतो. म्हणजे त्या स्त्रीला हे जाणवत असतं की अरे माझ्या शरीरामध्ये प्रचंड बदल होत आहेत आणि हे आजूबाजूचा समाज, आजूबाजूचे लोक त्याला नोटीस करतायत. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण ह्या जर घरातल्या लोकांनी समजून घेतल्या, ऑफिसमधल्या लोकांनी समजून घेतल्या, तिला थोडासा मी म्हणेल रिअश्युरन्स म्हणू की हे होत असतं, आमच्या वेळेसही झालं होतं, हे नॉर्मल आहे. प्रेग्नन्सी ऍब्सोल्युटली नॉर्मल गोष्ट आहे. आजकाल प्रेग्नन्सीला आजार पण करून टाकलंय. बाळंतपण ऍब्सोल्युटली नॉर्मल गोष्ट आहे. त्याला आजार करून टाकलाय. हा, आजार मी असं म्हणेल की शरीरात बदल खूप होतो, बाळंतपणानंतर प्रचंड बदल होतात, पण त्याला आजार म्हणून नका बघू ना. तर हे समजून घ्या. आणि ह्याच्यामध्ये मी पुढचाही टॉपिक आमचा कव्हर करतोय की घरातल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. नाही तर ह्या काळात काय होतं ना, चालीरीती येतात की आमच्या आमच्या काळात असं होतं. म्हणजे अगदी थोडस टोकाचं बोलतोय मी. एकदा मुलगी किंवा स्त्री बाळंत झाली का तिच्या 3ऱ्या महिन्यापासून तिच्या शरीरावरचा ताबा संपतो. तिने काय खायचं, कुठले कपडे घालायचे, कुठं जायचं, कुठं जायचं नाही, कसं बसायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं, अनोळखी माणसाबरोबर काय करायचं, सगळ्या गोष्टी बदलतात. सगळ्या गोष्टींमध्ये सूचना येतात. बरं, हे बाळंतपण झाल्यावर संपतं का? नाही. तर वाराच लागेल, कानाला फडकच बांध, इकडेच जा, तिकडेच जा. नो डाऊट सगळं महत्वाचं आहे. मी शंका कुठेही नकारात्मक बोलत नाहीये. पण ह्याच्यात त्या बिचारीला काय वाटतंय, तिची झोप होते आहे का, तिला काय त्रास होतोय, हे दुर्लक्षलं जातं. आणि ह्या गोष्टीमध्ये जसं अनिता मॅडम म्हणाल्या की त्या स्त्रीला वाटतं सगळ्यांच्याच बरोबर हे झालेलं आहे, तर ह्याच्यात काय वावगं नाहीये. त्यामुळं मेंटल हेल्थ इश्यूज हे स्त्रियांकडनं सांगितले जात नाहीत. मग जिथं सांगितलेच जात नाहीत तिथं बाकीच्यांना कळायचा प्रश्न आहे का? पण आजूबाजूच्यांनी जर ह्या गोष्टी समजून घेतल्या, ऑफिसमधल्या लोकांनी काही गोष्टी समजून घेतल्या, अगदी कम्युट आजकाल अर्धा अर्धा एक एक तास प्रवास करावा लागतो बऱ्याच लेडीज लोकांना, तिथल्या कोणी सहचार्यांनी जर समजून घेतल्या, तर त्या स्त्रीच्या आयुष्यात, जेणेकरून त्या स्त्रीच्या मुलाच्या आयुष्यात, त्या स्त्रीच्या कौटुंबिक आयुष्यात तुम्ही खूप काहीतरी बदल करू शकता. योगेश. यामध्ये एक पॉइंट मला ऍड करायचा आहे की ज्या नवीन माता असतात त्यांना फक्त डिप्रेशन, पोस्टपार्टम ब्ल्यू, पोस्टपार्टम डिप्रेशन हे हे येतच, पण कधी कधी यासोबत खूप भयानक रूप दिसायला लागतं. त्या आईलाच असं वाटायला लागतं की माझं बाळ मला मारणार आहे, किंवा मी माझ्याकडून चुकून माझ्या बाळाचे मृत्यू होऊ शकतो, ही भीती वाटायला लागते. किंवा कोणीतरी अननोन पर्सन आहे, कोणतरी बाहेरचं आहे आणि ते माझ्या बाळाला आणि मला इजा करणार आहे, असे काहीतरी भास व्हायला लागतात. तिला असं वाटायला लागतं की ह्या सगळ्या भासांमुळे मी चिडचिड होते, माझी झोप होत नाहीये आणि मी कुठेतरी इनफ नाहीये, मी आई नाही होते व्यवस्थित, आणि त्याची गिल्ट पण असते. मग या सगळ्या लक्षणाला, ज्याला आपण सायकेट्रीमध्ये आम्ही डिल्युजन म्हणजे भ्रम आणि काही भास होतात असं म्हणतो, तर हे जर लक्षणं दिसत असतील आणि त्याच्यामुळे चिडचिड होत आहे, त्याच्यामुळे झोप, जेवण, त्याची बाळाची काळजी घेणं हे सगळं इम्पेअर होत आहे, तर हे पोस्टपार्टम सायकोसिस या नावाच्या आजारामध्ये विभागलं जातं. यासोबत एक अँझायटी सुद्धा खूप कॉमनली नवीन मातांमध्ये दिसून येते, की त्या आईला वाटत असतं की मी बरोबर आई होईल का, मी माझ्या बाळाची काळजी घेईल का, माझं बाळ बरोबर वाढ होईल का त्याची, मला ब्रेस्ट फिडिंग करता येईल का, मला दूध येईल का व्यवस्थित, मी जे खाते ते माझ्या बाळाला जातंय का, माझ्या बाळाचं वजन तर कमी होत नाहीये, माझ्या बाळाला सू तर केली नाही, शी केली नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा इतका ताण घेत असते ती. आणि या सगळ्यामुळे जी अँझायटी येते, जी चिंता येत असते त्या आईमध्ये, ती खूप जास्त होऊन तो अँझायटी डिसऑर्डर कडे सुद्धा जाऊ शकतो तो. त्यामुळे ह्या वयात या नवीन मातांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपण डिसऑर्डर कडे म्हणजे खूप जास्त काळजी न घेता त्या बाळाची किंवा ह्या सगळ्या प्रोसेसची अशी काळजी न घेता तुम्ही त्याला नॉर्मली कसं हँडल करता येईल, आणि त्यासाठी तुम्ही नॉर्मली आपल्या नसं ज्या म्हणजे सोबत असणाऱ्या स्त्रियांची आणि घरातल्या व्यक्तींची कशी मदत घ्यावी हे समजून घ्यायला पाहिजे. मदत घेतली किंवा मदत मागितली तर तुम्ही काही कमी होणार नाहीये. त्यामुळे आपण एकमेकांना मदत करून
एकमेकांना समजून हे सगळी प्रोसेस स्मूथली करून करून घ्यायला पाहिजे. तर योगेश सर. थोडं पुढे घेऊन जातो मॅडम तुम्हाला मी, की किशोरवयीन जेव्हा होतात मुलं, हा चाइल्डचा भाग एक चॅलेंजिंग आहेच. पण मुलं जेव्हा किशोरवयीन होतात, ऍडोलसंट होतात, तेव्हा आईचे चॅलेंजेस वेगळे असतात. ती मुलांच्या आयुष्यात नको इतकं गुंतते आणि त्या गुंतण्यामुळे पण काही जटिल समस्या तयार होतात. अनेकदा अनेक वेळेला आया स्वतःच करिअर वेळप्रसंगी सोडून द्यायला तयार असतात, पण मुलांची 10वी किंवा 12वी जणू काही मिस देते आहे, अशा आविर्भावात त्या लढाई करायला तयार होतात. तर ह्या ऍडोलसंट फेज मधल्या मुलांच्या आई आणि त्यांचे प्रॉब्लेम्स याबद्दल थोडं सविस्तर सांगा. खरंच आजकाल किशोरवयीन मुलांचं जी जनरेशन आहे, जनरेशन झी किंवा अल्फा जनरेशन आपण जी म्हणतो, ती आपल्या जनरेशन पेक्षा खूप वेगळी आहे. त्यांचे चॅलेंजेस खूप वेगळे आहेत आणि त्यांना एक्सपोजर जे मिळतंय ते खूप वेगळं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी डील करताना आईची नक्कीच इतकी धावपळ होते. तिला कळत नाही की याला नेमकं काय पाहिजे, काय नाही पाहिजे, कसं वागावं मी म्हणजे तो मला अप्रिशिएट करेल. आणि ते सगळं करून सुद्धा जेव्हा मूल 10वी 12वी मध्ये जातं, ती आई तिचा स्वतःचा व्यवसाय, तिचं स्वतःची नोकरी, तिची स्वतःची लाईफ कॉम्प्रोमाइज करून घरी बसते त्या मुलांसाठी. त्यावेळी सुद्धा त्यांना हवं ते अप्रिसिएशन मिळत नाही. किंवा त्या मुलांना सुद्धा वाटतं की आई मला माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये खूप एनकरेज करते का, मला पाहिजे ते फ्रीडम देत नाहीये. सारखं अभ्यास कर अभ्यास कर, किंवा कोणाशी बोलतोय, कोणाशी नाही बोलत आहे, या फ्रेंडशी का नाही बोलला, हा रिप्लाय का नाही दिला, या अशा वेगवेगळ्या एकदम बारकाईने सगळ्या गोष्टी सांगत राहते. हे मुलांना नको असतं त्या वयामध्ये, किशोरवयीन मुलांमध्ये. आणि किशोरवयीनांना फ्रेंड्सचा सल्ला जास्त महत्वाचा वाटतो, आणि तोच सल्ला आईने दिला, ते वडिलांनी दिला, तर त्यांना तो नको असतो. मग आईची ही पण तक्रार असते, त्यांना कुठेतरी गिल्ट वाटत असतं, वाईट वाटतं की माझी मुलं मला आई म्हणून पाहायला लाजतात का, किंवा त्यांना मी ऍक्सेप्ट नाहीये का आई म्हणून, त्यांना आवडत नाही, माझे सल्ले आवडत नाही का, मग मी कुठेतरी कमी पडते, माझे संस्कार कमी पडले का. मग ह्या सगळ्या गर्दीतून गुंतागुंती जात असते. आणि तिला समजत नसतं की यांच्याशी नक्की डील काय करायचंय, त्यांच्या इमोशनल स्किल्स, सोशल स्किल्स सोबत कसं डील करायचंय, त्याच्यासोबत कसं हे करायचंय. तर ह्या तणावामध्ये मी त्यांना ऍडवाइस करताना हे सांगेल की तुम्ही, सरांनी पण सांगितलं की तुम्ही जेव्हा त्या मुलाला जन्म देता आणि डॉक्टर जेव्हा त्या मुलाची नाळ कापतो, तेव्हाच ते मूल तुमच्यापासून सेपरेट झालेलं असतं. तेव्हाच ते मूल तुमच्या पासून एक वेगळी आयडेंटिटी घेऊन आलेलं असतं, त्याचं अस्तित्व वेगळं झालेलं असतं. त्यामुळे त्याच्या आयुष्यात तुम्ही किती तुमचं स्वतःचं आयुष्य सोडून इन्व्हॉल्व्ह व्हायचंय, त्याच्यासाठी काय काय त्याग करायचंय, हे स्वतःच स्वतः डिसाईड करावं. ते तुम्ही केलंच पाहिजे, ते तुमचा भागच आहे. आणि त्याची प्रगती नाही होते किंवा त्याचं काहीतरी होतंय म्हणून ते तुमच्यामुळे होतंय असं नाहीये. ते तुम्ही मनातून काढून टाका. तो एक वेगळा इंडिव्हिज्युअल असणार आहे, त्याचं आयुष्य वेगळं असणार आहे, त्याच्या स्वतःचे एफर्ट्स असतील आणि त्याच्यातून त्याला ते फळ मिळेल. त्यामुळे तुम्ही एफर्ट्स घेताना हे नेहमी लक्षात ठेवायचे की खूप काही कॉम्प्रोमाइज करून नाही करायचं. 10वी 12वी आली म्हणून तुम्हाला खरंच जॉब सोडण्याची गरज आहे का, हे 2-3दा पडताळून पहा. सल्ले घ्या मैत्रिणींचे, जे या अनुभवातून गेले त्यांचे सल्ले घ्या. गरज पडली तर काउन्सलरला भेटा, सायकोलॉजिस्टला भेटा. पण ह्या निर्णय अगेन हा प्रत्येकाचा सेपरेट निर्णय असेल. प्रत्येकाचं मूल वेगळं असतं, प्रत्येकाचा त्या किशोरवयीन मुलासोबत त्या आईचा बॉन्ड वेगळा असतो, ती समजदारी वेगळी असते. पण ते त्या लेवलला खरंच तुम्हाला किती कॉम्प्रोमाइज करायचंय हे लक्षात ठेवा. आणि ते करताना स्वतःची हेल्थ, स्वतःची मेंटल हेल्थ, मेंटल पीस हे जपून ठेवायचं आहे. तुम्ही आतापर्यंत इतकं छान त्या मुलाला वाढवलंय, त्याला किशोरवयीन म्हणजे अडोलसंट लेवलला आणलंय, तो आता 10वी 12वीत गेलाय, याचा अर्थ तो कमी नाहीये. आतापर्यंत जर एक्सेल करतोय, याचा अर्थ तुम्ही पण
चांगलं त्याचं आयुष्य सुधरवलं आहे. तुम्हाला त्याला जे पाहिजे होतं एक्सपोजर, ज्या त्याच्या नीड्स होत्या त्या तुम्ही पुरवल्या आहेत आतापर्यंत. मग आता इथून पुढे खूप एक्स्ट्रा करायची खरंच गरज आहे का? ते 2-3दा पडताळून पाहायचं आणि मगच कॉम्प्रोमाइज करायचं किंवा तो त्याग करायचा. त्याला त्याग म्हणावे की नाही हाही प्रश्न आहे. पण अडोलसंट मुलांच्या आईनी, त्या किशोरवयीन मुलांच्या आईनी स्वतःची हेल्थ त्यावेळी कॉम्प्रोमाइज करू नये, मेंटल पीस कॉम्प्रोमाइज करू नये. आणि त्याग करायचा असेल किंवा काही पण डिसिजन घ्यायचा असेल तर कुटुंबामध्ये बसून मैत्रिणींचा सल्ला घेऊन मगच करावा. थँक्यू मॅम. पुढचा प्रश्न यामध्ये थोडा बोल. विषयांतर होतंय, पण यामध्ये आपण फॅमिलीचा सपोर्ट घेणं खूप आवश्यक आहे. किशोरवयीन मुलं हे फक्त आईशीच लिंक्ड असतात असं नाहीये. त्यांना फादर सोबत पण खूप छान त्यांचा बॉन्डिंग झालेला असतो. त्यामुळे फादरनी स्वतःहून स्टेप इन करून, स्वतःहून मदत करून त्या मुलांचे प्रश्न सॉल्व्ह करण्यामध्ये आईला मदत करायला पाहिजे. फॅमिलीचा सपोर्ट खूप खूप जास्त महत्वाचा असतो, की त्या त्या मुलाच्या प्रगतीसाठी आईच रिस्पॉन्सिबल आहे. असं जर तुम्ही वारंवार वारंवार त्या आईच्या डोक्यावर टाकत असाल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे फॅमिलीनी ऍटलिस्ट, तुम्ही चांगलं नाही बोलत आहे पण ऍटलिस्ट तुझ्यामुळे तो बिघडला असं तरी म्हणू नका, हे एक आवर्जून सांगेल. थँक्यू मॅम. पुढचा प्रश्न मी मुक्तेश सरांना विचारतो. आपण समारोपाकडे येऊया, कारण सध्याचा काळ असा आहे की लोक 30 सेकंदाच्या रील्स मध्ये गोष्टी आटपतात आणि तरी आपले प्रेक्षक अजून थांबून आहेत, ऐकतायत. ही चांगली गोष्ट आहे, पण आपण त्यांच्या संयमाची परीक्षा नको घ्यायला. तर आपण शेवटचा प्रश्न किंवा शेवटचे 1-2 प्रश्न घेऊया. मुक्तेश सरांना पुढचा प्रश्न आहे की सर, आईच्या आयुष्यामध्ये एक फेज अशी येते की मुलं किशोर वयात येतात, ती मोठी होतात, ती स्वतः ऍडल्ट होऊन त्यांच्या त्यांच्या मार्गाला लागतात. म्हणजे पिलं उडून गेली, त्यांची पाखरं झाली, ती निघून गेली, स्वतःच्या आयुष्याला लागली, की त्यानंतर एक रिकामपण येण्याची शक्यता असते. आणि या वयामध्ये जाताना शरीरही थकत असतं, त्याबरोबर मन थकत असतं. तर अशा आईच्या काय समस्या असू शकतात आणि त्या आईने कसं मानसिक स्वास्थ्य राखावं? मुक्तेश सर. ओके. तर इथं परत छान नाव आहे, आता वेळ आपल्याकडे कमी आहे. एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असंही म्हटलं जातं. म्हणजे जनरली हा जो काही काळ तू सांगतोयस याच्यामध्ये मुलं इंडिपेंडंट होतात, त्यांचे संसार सुरू करतात, घरातनं पिलं जसे उडून जातात तसे मुलं ज्यांच्या त्यांच्या रस्त्याला जातात. नवरा बऱ्यापैकी त्याच्या करिअरमध्ये स्थिर स्थावर झालेला असतो. वर्किंग वुमन असेल तर ती तिच्या करिअरमध्ये सिनियर असते, आणि जर गृहिणी असेल तर बऱ्यापैकी थोडाफार मोकळा वेळ मिळालेला असतो. आणि लेडीज किंवा स्त्रीच्या आयुष्यातला अजून एक महत्वाचा टप्पा ज्याला रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हटलं जातं, परत हार्मोनची वादळ हे शब्द मी वापरतो, तर हा तो काळ असतो. तर ह्याच्यामध्ये चिडचिड होणं, एकटं वाटणं, रडू येणं, झोप खराब होणं, जेवणावरची इच्छा कमी होणं, हे सगळे त्रास होऊ शकतात. आता परत हे त्रास मी म्हणतोय, मी आजार नाही म्हणत आहे. तर ह्या त्रासातनं सर्वच स्त्रियांना जावं लागतं. पण हे जर खूप जास्त असतील तर थोडंसं मी त्याला आजाराचं नाव देईल. पण हे सर्वांना जावं लागतं. हे झालं शारीरिक लेवलवरती. मानसिक लेवलवरती किंवा घरामध्ये काय स्थित्यंतर होत असतात, म्हणजे अगदी आपण म्हणूया एकता कपूरची जी मालिका होती, क्योंकि सास भी कभी बहू थी, तसं उलट म्हणूया, सुनेची सासू बनत असते या काळामध्ये. मग काही सुन्याच्या सासवा चांगल्या बनतात आणि काही सुनेची जी सासू बनते ती थोडीशी खाष्टवाली बनते. का? तर तिला आलेले अनुभव आणि त्या अनुभवांचा तिने काढलेला अर्थ. म्हणजे 100 लोक घेतले आणि त्यांच्या आयुष्यात जर एकच घटना घडली आहे, तरी 100 लोक त्याला 100 प्रतिक्रिया देणार आहेत. तर आपल्या आयुष्यात काय घडलं ह्याच्यापेक्षा आपण त्याला काय अर्थ दिलाय हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, एखादा खूप दारू पिणारा मनुष्य असेल तर त्याचा एक मुलगा खूप दारू पिणारा निघू शकतो आणि दुसरा मुलगा अजिबात दारू पिणारा, म्हणजे न दारू पिणारा निघू शकतो.
एकच घटना पण दोन मुलांनी पूर्ण दोन अर्थ काढले. तसं सासवांच्या बाबतीतही असतं. मला त्रास झाला म्हणून त्रास देणारी पण सासू असते, आणि मला त्रास झाला म्हणून मी आता सुनबाईशी चांगलं नातं बनवेल अशा सुद्धा सासू असतात. आणि उरलेल्या सासू ह्या दोघींच्या मध्ये असतात. असं काय रेंज नाहीये, पण स्पेक्ट्रम म्हणू आपण. तर प्रत्येक नातं वेगळं असतं. प्रत्येक सासू सुनेचं बॉन्डिंग वेगळं असतं. प्रत्येक, का म्हणतोय मी, काही घरांमध्ये एक सासू आणि दोन सुना असतात, तर त्या दोघींबरोबर सुद्धा वेगळं वेगळं बॉन्डिंग असू शकतं. पण अगदी सहज दोघींमध्ये तुलना केली जाते. आणि ह्या स्त्रिया कितीही मोठ्या असल्या, ऑफिसमध्ये किती सिनियर पोस्टला असल्या, ऑफिसमध्ये 100-100, 200-200 लोक हँडल करत असल्या, तरी घरातल्या आपल्या हक्काच्या लोकांचे हे असे नकारात्मक टोमणे त्यांना प्रचंड त्रास देतात. तर हे म्हणजे जी सासू चांगली बनते आणि ज्यांना चांगलं बनायचंय त्यांच्यासाठी ही माझी विनंती आहे, की आपली जी मतं आहेत ती आपली मतं आहेत, आणि पुढच्या व्यक्तीची जी काही मतं असतील, आपल्याला जर ती माहिती नसतील तर माहिती करून घ्या, आणि माहिती करून घ्यायची नसतील तर माहिती नसलेल्या गोष्टींवरती उगाच टोमणे मारू नका. कारण त्याच्यातनं फायदा तर काही होत नाही, नाते ताणले जातात. बरं, असं होऊन सासूलाही त्रास असतो आणि त्या नवीन सुनेलाही त्रास असतो. नाहक नात्यांची गुंतागुंत तयार होते. आणि ह्याचा परिणाम टिपिकल त्या मुलांवरती, म्हणजे नवरा हा मधला सँडविच बनून जातो. मग आईला वाटतं नवरा बायकोचा ऐकतो, बायकोला वाटतं नवरा आईचा ऐकतो. म्हणजे मी आमच्या पिढीचं किंवा आमच्या मनुष्यांचं पण थोडंसं इथं दुःख मांडतोय. पण हे समजून घेणं गरजेचं आहे. तर हे जे टिपिकल वय म्हणालास आपण, जर आयुष्यामध्ये गेलो तर 40 ते 60 वय जे असतं स्त्रियांचं, त्या ह्या फेजमधनं जात असतात. आणि ना, इरिक्सन म्हणून एक सायकोलॉजिस्ट होऊन गेले, तर त्यांनी ना असं ह्याच्यामध्ये छान वर्णन केलेलं आहे. एक असतं जेनरॉसिटी व्हर्सेस स्टॅग्नेशन. तर हा काळ, जे मनुष्य, ज्या स्त्रिया छान हाताळतात, ते जनरॉसिटी, म्हणजे पुढच्या पिढीला ते चांगले व्हॅल्यूज देतात, चांगले मूल्य देतात, चांगली माहिती पुरवतात. आणि स्टॅग्नेशन म्हणजे काय, ज्यांना आयुष्यात अपयश आलंय, जमलं नाहीये, तर ते ह्याच्या उलटं करतात. थोडासा त्रास पुढच्या पिढीला ह्या लोकांमुळे होतो. तर आपण कुठे आहोत, आपण काय करतोय, आपल्यामुळे घरामध्ये मदत होते का त्रास होतोय, ह्याचा कधीतरी तटस्थपणे बसून विचार व्हायला हवा. योगेश. थँक्यू सर. एका तासापेक्षा अधिक वेळ आपण गप्पा मारतो आहोत, आणि आपण समारोपाकडे वळूया. मला समरी म्हणून असं सांगायला आवडेल की काही महत्वाचे मुद्दे असे की मानसिक आजार ही काही फार डेंजर गोष्ट नाहीये, पण गंभीरपणे घेण्याची मनोविकार तज्ञांकडे किंवा समुपदेशकाकडे वेळेत जाण्याची गोष्ट आहे. आईच्या आयुष्याचे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगितले. या प्रत्येक टप्प्यावर तिचे चॅलेंजेस, तिच्या आयुष्यात येणारी आव्हानं वेगवेगळी आहेत. आणि एकलमता किंवा सोशल सपोर्ट नसणं याचे चॅलेंजेस वेगळे आहेत. आणि या सर्वांवर योग्य मदत घेतली, वेळेत मदत मागितली, प्रोफेशनल असेल किंवा सामाजिक मदत असेल, तर नक्कीच मानसिक आजारांवरती आपण विजय मिळवू शकतो. ह्याच्यात मी एक ऍड करेल. समारोप करा. एक ऍड करेल मी की मातांनो, आयांनो, तुम्ही एकटे नाही आहात. तुम्हाला जो त्रास होतोय तो खूप जणींना त्रास होतोय, आणि तो त्रास तुम्ही बोलणं शिका. तुम्हाला व्यक्त होणं आवश्यक आहे, तो ओळखणं आवश्यक आहे, आणि खरंच तो त्रास आहे हे ऍक्सेप्ट करणं आवश्यक आहे. तिथून पुढे आपण त्याच्या मदतीसाठी हाक मागणं सुरू करतो. तर त्यामुळे बोला, ऍक्सेप्ट करा की हा त्रास आहे, ही गोष्ट नॉर्मल नाहीये, आणि हा त्रास वाढून वाढून म्हणजे डिस्ट्रेस टू डिसऑर्डर या लेवलला जाऊ शकतो. त्यापूर्वीच मदत घ्या. सायकोलॉजिस्ट, सायकेट्रिस्ट किंवा चाइल्ड सायकेट्रिस्ट सगळ्यांकडून मदत तुम्हाला खूप जास्त प्रमाणात नाशिकमध्ये तरी आहेच, इतर ठिकाणी सुद्धा अवेलेबल आहे. त्यामुळे मदत मागायला लाजू नका, आणि तुम्ही एकटे नाही आहात. समाज किंवा तुमचं कुटुंब
हे पण तुम्ही जर मदत मागितली किंवा व्यक्त झाले तर मदत करेलच. तर आईनी एवढा संदेश आजच्या कार्यक्रमातून घेतला तरी सार्थ आहे. तर आपण धन्यवाद. एंड करूयात. आपण एंड चालेल. करूया. हो. ओके. थँक्यू. सर्व श्रोत्यांचे आभार आणि मला इथे बोलावलं त्याबद्दल योगेश आणि अनिता मॅडमचे सुद्धा आभार. धन्यवाद. थँक्यू सर. मुक्तेश, तुम्ही आलात आणि खूप मार्गदर्शन केलंय आणि खूप फायदा झाला या सगळ्या गोष्टींचा. हा कार्यक्रम नक्कीच सक्सेसफुल होईल आणि यामुळे जर आई टर्न आउट झाली, तिने बोलायला शिकली आणि आपल्यापर्यंत जर येऊन पोहोचत असेल तर किंवा तिचं स्वास्थ्य ओव्हरऑल इम्प्रूव्ह होत असेल तर खरंच ही चांगली गोष्ट राहणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. इमॅजिका हेल्थ. त्रिशा मैडम. Yes, sir. यस, बंद कर सकते हैं हम. Okay, thank you so much for me ending this meeting. Thank you.